अरिहन्ताणम् नमो सिद्धाणं नमो आयर्याणम् नमो वच्छायाणम् नमो लोये सौवसाहुणम्। जय बोलो पंच परमेष्ठी भगवान की जय बोलो आदिनाथ भगवान की अंतिम शासन नायक महावीर भगवान की चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांती सागर मुनि महाराज की संत शिरोमणी गुरुवराचार्य विद्यासागर मुनि महाराज की शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मती सागर मुनि महाराज की जय। आचार्य शीतल सागर मुनि महाराज की जय। आचार्य वर्धमान सागर मुनि महाराज की जय। आचार्य चंद्रप्रभ सागर मुनि महाराज की जय। मम दीक्षा गुरु गणिनी हारिका क्षपकराज श्रुतमती माता जी की जय। आज 15 ऑगस्ट या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 1947 ईस्वी रोजी आपला रात्री 12 वाजता काय झालं, भारत देश स्वतंत्र झाला। हा मग याला 15 ऑगस्ट जे आहे त्या राष्ट्रीय पर्व म्हणतात, स्वातंत्र्य दिवस म्हणतात। म्हणून राष्ट्रीय पर्व स्वातंत्र्य दिवस सर्वांना हार्दिक शुभकामना। परतंत्राचा सूर्य अस्ताचलाला गेला आणि स्वातंत्र्याचा सूर्य उगवला। आज 78 वर्षे पूर्ण होऊन 79 वर्षामध्ये स्वतंत्र भारतात काय केलेलं आहे, प्रवेश करत आहे। 79 वर्षापूर्वी रात्री 12 वाजता जेव्हा अर्धा भारत झोपेत होता, तेव्हा त्यावेळी आझादीकडे स्वतंत्र आपण उत्सव साजरा केला। स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, अधिकार आहे। या गोष्टीला असे काही उद्घोषित केले संपूर्ण राष्ट्रामध्ये, त्यामुळे परतंत्रेतून मुक्त होण्याची आशेची किरणे दिसत होती। अहिंसेचे पुजारी भगवान महावीर स्वामींचे उपासक महात्मा गांधींनी अहिंसेच्या शस्त्राद्वारा बिना तलवार ज्या प्रकारे लढाई लढली, ती अहिंसेची लढाई होती आणि त्या सत्याचा विजय झाला। आणि 15 ऑगस्ट 1947 हे दिवस सत्यमेव जयतेचे सूत्र देत सत्यम शिवम सुंदरचा सोनेरी भारत आम्हाला काय झाला, आमचा भारत देश स्वातंत्र्याच्या पारतंत्र्यातून पार होऊन स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये आम्हाला प्रदान झाला। आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, हे आम्हास गौरवास्पद आहे। पारतंत्र्याच्या बेडूतून निघून स्वाभिमानाने जगत आहोत। हा गौरव आम्हाला प्राप्त झाला कशाने, अहिंसेच्या शक्तीने, एकताच्या शक्तीने, आपल्या पुरुषार्थाने ही आझादी आम्हाला प्राप्त झाली। या स्वातंत्र्यासाठी ज्यांचा ज्यांचा हात आहे ते एक नाही दोन नाही तर पुऱ्या भारतवर्षातील जनता मातृभूमीच्या प्रेमासाठी त्या लढाईसाठी समर्पित झाली। तो दीप महात्मा गांधींनी प्रज्वलित केला असेल वा सुभाषचंद्र बोस या पथिकांना आपण कधीच विसरू शकणार नाही। तर हे आता आपण मोठ्या यानं महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस हे नाव घेतो, पण आपल्या ह्याच्यामध्ये जैन धर्मातील सुद्धा अनेक लोकांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाहुती दिलेली आहे। सांगली
वखार भागामध्ये आजसुद्धा तिथे एक मंदिर आहे आणि तिथं पत्रावळे कुटुंब राहतं आहे. आडनाव काय त्यांचं? पत्रावळे. तर तो मुलगा 18 वर्षाचा होता. किती वर्षाचा? 18 वर्ष. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता. आणि ज्यावेळी वसंतदादा पाटील आणि मला वाटते नायकवडे, ते वाळव्याला त्यांचा कारखाना आहे ते, आणि हे पत्रावळे, अण्णासाहेब पत्रावळे, 18 वर्षाचं वय होतं. तर त्यावेळा त्यांनी जेलमध्ये होते आणि जेल फोडून रात्री काय करायचं होतं? बाहेर पडायचं होतं. आणि त्याला पाऊस पडत होता आणि ते तिघे पण जेल फोडून बाहेर पडले. बाहेर पडले आणि कुठं गेले? की नदी आहे ना, ती गावभाग नदी, सांगलवाडी म्हणतात ना, तिथं गेले. आणि तिथं नदीला पाणी झालं, चिखल झालेला होता आणि पळत होते आणि पाठीमागं पोलीस लागलेले होते. आणि त्याला वसंतदादा पाटील आणि ते सगळे एकीकडे पळत होते. आणि त्यांचा अण्णासाहेब पत्रावळ्यांचा पाय घसरला आणि पाय घसरून ते चिखलामध्ये पडले आणि इंग्रज लोकांनी त्यांना काय घातल्या? गोळ्या घातल्या. करकमचे गांधी, करकमचे गांधी 25 वर्षाची व्यक्ती, त्यांनासुद्धा फाशीवर लटकावलं गेलं. जेव्हा बाहुबलीचे स्वामी समंतभद्र महाराज आणि त्यांनी जाऊन कुंथलगिरीमध्ये ते दोघे मित्र होते आणि कुंथलगिरीवर सारखे जाऊन त्यांनी दोघे पण असे बसायचे, हे करायचे. त्यावेळा त्यांनी दोघांनी पण कुंथलगिरीमध्ये ब्रह्मचर्य व्रत घेतलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी सोलापूरला शिकायला होत असताना तिकडून एक अर्जुनलाल म्हणून नाव आठवत नाही मला, ते काहीतरी कार्यक्रमासाठी आले होते. आणि त्यावेळा तिथं कार्यक्रमासाठी आल्यानंतर ह्या समंतभद्र महाराज आणि ते गांधी यांनी एक छोटीशी एक लहान असताना त्यांनी एक चमूची एक समिती स्थापन केली होती. आणि ते त्याला अनायास अर्जुनशाल शेट्टी आले आणि त्यांनी सांगितलं की असं सगळं. आणि ते अर्जुनलाल होते ते जास्त करून आपल्या क्रांती म्हणजे लोकमान्य टिळकांच्या बाजूनं होते, शांततेने नाही त्यांना. आणि त्यांनी असं सांगितलं की असं की त्यांचं भाषण ऐकल्यानंतर ते प्रभावित झाले आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काय घेतली? उडी घेतली. आणि हे दोघे पण म्हणजे त्यांना समंतभद्र महाराजांना त्या गांधींना आपल्या जैन धर्माचं शिक्षण घ्यायचं होतं. आणि शिक्षण घेण्यासाठी त्यांनी शोध घेत होते की कुठं आपल्याला शिक्षण मिळेल. आणि त्यांचा त्या अर्जुनलालांचा तिथं काय एक UP साईडला एक आश्रम होता, गुरुकुल होतं. आणि त्यात ते शिकायला ही मुलं गेली. पण जेव्हा ते अर्जुनलाल क्रांतिकारक असल्यामुळे तिथं स्वातंत्र्य सैनिकांचा वावर व्हायला लागला 7-8 महिन्यानंतर. आणि वावर होत असताना त्यांच्या समंतभद्र महाराजांच्या लक्षात आलं की हिथं आता आपण राहून आपल्याला जैन धर्माचा अभ्यास होणार नाही. म्हणून ते आले. पण ते जे गांधी होते ना, ते गांधींना ते मानवलं आणि त्यांचे तिथंच राहिले. आणि शेवटी सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी दरोडा घालायचा ठरवला. एक मठ होता संपत्ती मिळवण्यासाठी. कशासाठी? स्वातंत्र्य सैनिकासाठी, तलवारीसाठी, शस्त्रासाठी, जे काय बंदुकीसाठी, जे काय त्यासाठी दरोडा घालायचा होता. आणि ते दरोडा घालायसाठी गेले होते. आणि त्यांचं काय झालं की त्या महंताचा खून झाला. अर्थात ह्यांनी केलेला नव्हता, परंतु ते सही सलामत सुटले आणि तिकडं करून मुंबईला आले. आणि मुंबईमध्ये एक लेखक आले होते, लेखक. आणि ते लेखकाने एक पुस्तक काढलं होतं आणि ते पुस्तक छपावण्यासाठी आलेले असताना पोलिसांनी त्यांना संशयानं पकडलं. कारण व्हिक्टोरिया राणी इंग्लंडची राणी ती भारतामध्ये येणार होती. त्यासाठी त्यांचं सगळं सुरक्षा रक्षक आणि सगळं हे करत होते. आणि त्यावेळेला ह्यांना संशयाने पकडलं. कुणाला? त्या अर्जुनलालला. आणि संशयानं पकडल्यानंतर त्यांनी काय केले की मारहाण करताना घाबरून ह्या गांधींचं नाव सांगितलं. म्हणजे दरोड्यामध्ये गेले होते हे बरोबर आहे, पण त्यांनी खून केलेला नव्हता. आणि शेवटी त्यांना
फाशीची शिक्षा झाली. त्यांचे मामा सोलापूरचे होते. त्यांनी खूप काही पैसे खर्च करून हे केले, परंतु ती केस उलटवली नाही. आणि ज्या वेळेला त्यांना फाशीची शिक्षा दिली त्यावेळेला त्यांनी शेवटची इच्छा विचारली. तर त्या शेवटच्या इच्छेमध्ये त्यांनी सांगितलं की मला काही नाही. आणि त्यांनी आपल्या रक्तानं पत्र लिहिलं होतं. आणि काय सांगितलं की एका निष्पापाला तुम्ही काय करायला आहे, फाशी द्यायला आहे. परंतु हे जे माझं बलिदान आहे ते बलिदान सगळ्या मुलांना लोकांना हे जर जास्त स्फूर्ती घेईल. आणि त्यावेळेला त्यांनी शेवटची इच्छा विचारानंतर सांगितलं की मी सामायिकला बसणार आहे. कारण धार्मिकच होते ते. आणि सामायिक होत असतानाच मला काय करावे, द्यावी फाशी. पण बसून फाशी होत नाही. मग काय त्याने उभे राहिले आणि अशा कायरचा ह्याच्यामध्ये उभा राहून त्यांना फाशी दिली गेली. अशा अनेक लोक आपले आहेत की आणि महिलांनी सुद्धा राजमती बिरनाळे ती मला वाटते ऐतवडेची काय त्यांनी पण खूप काही म्हणजे सगळं हे केलेलं आहे. असा तऱ्हेनं आपले महिला आणि पुरुषांनी सुद्धा म्हणजे खूप स्वातंत्र्य सैनिक होते आणि स्वातंत्र्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. म्हणून आम्ही यद्यपि भगवान महावीरांनी नाही आम्ही कोणत्या उद्देशाने आझादी मिळवली, उद्देश विसरता कामा नये. ज्या वृक्षाच्या खाली आम्ही बसलो आहोत त्या वृक्षाला आम्ही कसे लावलो, ज्या बागेतली फळे आम्ही खात आहोत त्या बागेला माळीने कसे सिंचन केले, मशागत केली, परतंत्र भारतामध्ये कोणते कोणते पारतंत्र्य होते, आपण कसे घेरलो गेलो होतो, आझादी कोणत्या उद्देशाने प्राप्त केली व आपण कोणत्या उद्देशानं चालवत आहोत, ती चीज स्वतंत्रता आहे. यद्यपि भगवान महावीरांनी पहिलाच सांगितले आहे, स्वतंत्रता अनादी सिद्ध अधिकार आहे. परतंत्रामध्ये जगणं आमची कमजोरी आहे. आपण परतंत्रामध्ये जगालो की स्वतंत्रतामध्ये जगा लागलोय? आत्ता देशाच्या दृष्टीनं ठीक आहे, पण आपल्या दृष्टीनं बघितलं तर आपण काय आहोत, परतंत्र आहोत. हे आपलं शरीर आहे. ह्या शरीराच्या ह्याच्यानं काय आपण आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो परतंत्रच आहे, स्वतंत्र नाही. आणि जेव्हा शरीराला पूर्ण सोडलं जाईल, जेव्हा जीव मुक्त होईल तेव्हा काय होणार आहे, आपण स्वतंत्र होणार आहोत. त्यांच्यासारखी म्हणजे कुणाची, भगवान महावीरांच्यासारखी स्वतंत्रता आता आपण साध्य करू शकत नाही. परंतु कमीत कमी आम्ही स्वतंत्र भूमीवर तर राहू शकतो, स्वतंत्र देशात राहू शकतो, स्वतंत्रेबद्दल जीवन जगू शकतो. पहिला पाषाणावर जेव्हा शिल्पी पहिला घाव घालतो, पहिल्या घावापासून 99 वेळा प्रहार करतो, पण पाषाण तुटत नाही. पण 100वा प्रहार होताच पाषाण काय होतो, तुटला जातो. तेव्हा त्या 99 प्रहार किंवा घाव फुकट गेलेले नसतात. अशा तऱ्हेने या आझादीसाठी लढाई असंख्य महापुरुषांनी जे बलिदान दिले, त्याचे बलिदान अजर आहे, अमर आहे, अमिट आहे, अविनाशी आहे. आज आम्ही आत्मसाधनेमध्ये रत आहोत, याचे कारण आहे आझादी. जर आझादी नसती तर आपल्याला धर्म करण्यास मिळाला नसता. शिवाजी महाराज नसते तर काय आपण सगळे कोण झालो असतो, मुस्लिम झालो असतो. शिवाजी महाराजांचे सुद्धा आपल्या लोकांच्यावर असं अनंत उपकार आहेत की त्यांच्यामुळं आपला काय झाले, महाराष्ट्राची एक अस्मिता राहिली. आणि म्हणून आपण स्वतंत्रपणे ह्या राज्यामध्ये आपण धर्म करू शकतो. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण ज्यांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या, आपले लक्ष पूर्ण केले, त्या शहीद झालेल्या लोकांची आठवण ठेवणे, आठवण करणे हेही आपले काय आहे, कर्तव्य आहे. पण याचबरोबर मी माझ्या देशासाठी आत्ता काय करीत आहे, मी माझ्याकडून माझ्या देशाला काय देत आहे. नीतिकाराने म्हटलेलं आहे, आपल्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले पाहिजे.
परिवाराचं रक्षण करण्यासाठी कुणाचं बलिदान दिलं पाहिजे? स्वतःचं बलिदान दिले पाहिजे. नगराच्या रक्षणासाठी गावाचे बलिदान दिले पाहिजे. आणि जेव्हा राष्ट्राच्या संरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा नगराला सुद्धा बलिदान दिले पाहिजे. म्हणून पारतंत्र्यांचे हजारो वर्ष जगण्यापेक्षा स्वातंत्र्याचे 4 दिवस जगणे चांगले. नमस्ते महाराज. नमस्ते. बघा, आम्ही त्यांची आठवण ठेवली पाहिजे. एक गाणं आहे ना, लता मंगेशकरनं म्हटलेलं, ये मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. म्हणून आपण त्यांची आठवण ठेवली पाहिजे. ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्याचा सूर्य दिला, ज्यांनी स्वतःच्या जगण्याची मरणाची पर्वा केली नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंचं उदाहरण घ्या. किती वेळा त्यांना जेलमध्ये जावे लागलं. मुलगी आजारी होती, म्हणजे इंदिरा गांधी, त्यांना एकच मुलगी आजारी होती. 103 डिग्री ताप होता. दारात पोलीस गाडी होती आणि जेलचे वॉरंट घेऊन दारात पोलीस गाडी उभी होती. सभेमध्ये जावे लागे. सभेत बोलत असता एक तर गोळी झेलावी लागेल किंवा पकडले जाऊ हे माहीत असताना सुद्धा बेधडक लोक सभेत बोलण्यासाठी जात. आणि एक वेळा पंडित नेहरूंना तुरुंगामध्ये गेल्यानंतर भोजन दिलं गेलं आणि त्यामध्ये काय होते, भोजनामध्ये माती आणि खडे होते. जेवणामध्ये माती आणि खडे होते. तेव्हा त्यांनी तक्रार केली. तेव्हा त्यांच्या पोलिसांनी सांगितलं की तुमच्या ही भारताची माती आहे, तुम्हाला मातीचं एवढं प्रेम आहे तर खा, म्हणून मी तुम्हाला भारतातली माती दिलेली आहे. त्यावेळा पंडित नेहरू जे बोलले, मी भारताची माती खाण्यास आलो नाही तर भारताची मातीची पूजा करण्यास आलो आहे. किती समर्पित जीवन होतं त्यांचं. अनंत कष्ट सहन केले, असंख्य पीडा वेदना झेलल्यानंतर अनेक पुरुषार्थ केल्यावर तो विजय प्राप्त झाला. ही काही सामान्य उपहार भेट नाही. आपण स्वतंत्र भारताच्या घोषणा लेखणीली लिहितो, पण त्या सर्वांनी स्वतःच्या रक्ताने काय लिहिली? आझादी लिहिली. आज आम्हाला हे पाहायचं आहे की सैनिक, संत आणि शिपाई हे तिन्ही निरंतर देशासाठी काय करीत आहेत. आम्ही येतो बसलो आहोत, पण आमचे सैनिक निरंतर सीमेवर काय असतात? जागृत असतात. पाऊस, थंडी, वारा, ऊन याची पर्वा न करता एका पत्रकारानं एका सैनिकांची मुलाखत घेतली. आज जे सीमेवर रक्षण करणार आहेत त्यांनी विचारलं, देशाच्या सीमेवर तुम्ही काय करता, कसे राहता? तर देशाच्या सरहद्दीवर 24 तास मध्ये झोपण्याचं नाव नाही. केव्हा झोपणेच मिळते तर केव्हा मिळत नाही. रात्र उभे राहावे लागते. भोजन मिळाले नाही तर 2 दिवस 3 दिवस उपवास करावा लागतो. पण आमचे राष्ट्रप्रेम इतके जाज्वल असते, देशभक्ती खूप असते. आम्ही हे जाणत असतो की देशाची आता काहीतरी 100 किती कोटी संख्या झाल्या, 1 करोड जनताचा 1.25 करोड जनताचा विश्वास आम्हा सैनिकावर आहे. आणि ते सैनिक हेही जाणतो की जर मी एकटा येथे झोपलो आणि 4 दोषपूर्ण व्यक्ती येथून देशात प्रवेश केला तर देशाचं भवितव्य काय होईल यासाठी सदा जागृत असतो. देशाची संपत्ती, देशाची अस्मिता राखण्यासाठी सदा समर्पित राहतो. आमचा संकल्प एक असतो की आम्ही आमच्या साथीदाराला कोणत्याही परिस्थितीत एकट्याला सोडायचं नाही. आपल्या देशाची संपत्ती, अस्मिता स्वतः सुरक्षित ठेवेन असा शुभ संकल्पानंतर जीवन आणि मृत्यूचा आमच्या समोर विकल्प असत नाही. हातामध्ये मृत्यू घेऊन आम्ही काय करत असतो? जगत असतो. हे माहीत असते की मृत्यूच्या पुढे काही नाही. वीरासारखे मरायचे, कायर होऊन नाही मरायचं. तर कायर लोकांच्या जगण्यापेक्षा मरण श्रेष्ठ आहे.
असे उज्ज्वल विचार ज्यांच्या रोमारोमात भिनलेले आहेत, देशाला सुरक्षित ठेवत आहेत. आम्ही हा विचार केला पाहिजे की आपण भोगविलासात डुबकी मारायची नाही. नुसते झोपून न राहता धर्म आराधना करण्यात निरंतर जागृत राहायला पाहिजे. संस्कृती, समाज, राष्ट्र सेवासाठी प्रत्येक समयी समर्पित राहायला पाहिजे की स्वतंत्रता आपल्या जीवनाला सोने मिळवण्यासाठी आले आहे. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये एक दिवाली में अली, दिवाली में अली, रमजान में राम, रमजान में राम, मेरे भारत की विशेषता, मेरा भारत महान. दिवाली, अली म्हणजे मुस्लिम, रमजान म्हणजे रमजानमध्ये राम हिंदू. आणि याच्या माझ्या भारत देशाची हे विशेषता आहे की माझा भारत देश सगळ्यांना सामावून घेऊन राहतो. हिंदूंचा आमचा सण दिवाळीला पाहतो, त्यामध्ये मुस्लिमांना अली दिसतो. आणि जेव्हा मुस्लिमांचा सण रमजानला पाहतो तर त्यामध्ये आम्हाला राम दिसतो. ही सर्वात मोठी विशेषता आहे भारत देशाची. असे सण पर्व अन्य कोणत्याच देशात साजरे केले जात नाहीत. म्हणून माझा भारत देश काय आहे? महान आहे. माझी म्हणून हे आपल्या देशाला काय म्हटले? भारत माता म्हटलेलं आहे. भारत देशाची महानता आणखीन एक अध्यायाशी जोडले जाते. बघा, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी ह्या विचार करीत होते की ह्या आझाद झालेल्या देशाचे नाव काय ठेवायचे. कारण हिंदुस्तान नाव घोषित होत होते. बऱ्याच लोकांचे असे मेसेज म्हणजे निरोप येत होते की हे नाव लिहा, ते नाव ठेवा. पण हा सुवर्णमयी इतिहास तुम्हा सर्वांना आम्हाला माहीत असला पाहिजे. हे भारत हे नाव का? हे तर आपल्या जैन धर्मामध्ये माहिती आहे की भरत चक्रवर्तींच्या नावावरून आपल्या देशाला भारत नाव पडलं. पण आझादीनंतरच भारत हे नाव का ठेवलं? तर जैनांचे सर्वात मोठे योगदान आहे देशाला भारत हे नाव ठेवण्यासाठी. तर जर जैनांचा इतिहास नसता तर या भारत देशाचे नाव भारत देश असे नसते. जवाहरलाल नेहरूंच्या समोर जेव्हा हा प्रश्न आला की या देशाचे नाव काय ठेवायचे, तेव्हा काहींच्या मते पत्रे येत हिंदुस्तान ठेवावे, कोणी म्हणायचे भारत ठेवायचे, कोणी म्हणायचे इंडिया नाव ठेवले आहे तेच ठेवावे. आणखीनही अनेक नावे आली. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की आम्ही कोणता तरी प्राचीन शिलालेख पाहू. या प्राचीन शिलालेखावर जर आम्हाला विशिष्ट नाव मिळाले तर या देशाचे नाव आपण ते ठेवू. म्हणजे आपल्या देशाचं मूळ नाव काय होतं ते नाव आम्ही स्वीकार करू. उदयगिरी, खंडगिरी ओडिसामध्ये आहे. उदयगिरी खंडगिरीमध्ये ज्या प्राचीन गुफा आहेत तर ते प्राचीन नाव शोधत उदयगिरी खंडगिरी गुंफामध्ये गेले. जे ते सम्राट खारवेल, कलिंग देशाचा राजा सम्राट खारवेल, अशोक बिंबिसार यांच्या वेळी अनेक वेळोवेळी जैन मंदिरं निर्माण झाली होती आणि जैन स्तंभ तयार केलेले होते. ते शिलालेख पाहिला. त्या शिलालेखामध्ये कुठं? उदयगिरी खंडगिरीमध्ये त्या खंडगिरी गुफेमध्ये शिलालेख होता आणि तिथं नमोकार मंत्र लिहिलेला होता. काय लिहिलेला होता? नमोकार मंत्राच्या बरोबर लिहिले होते भारत देश. खाली काय नाव होतं? नमोकार मंत्राच्या खाली भारत देश. आणि जेव्हा शिलालेख पाहिला त्या शिलालेखाची प्रतिलिपी महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंच्याकडे पोचली. तेव्हा निर्णय केला गेला की या शिलालेखावरील प्राचीनता पाहिली की या प्राचीन काल्यापासून या देशाचे नाव भारत आहे आणि पुन्हा या देशाचे नाव भारत ठेवले जावे आणि सर्वांच्या संमतीने घोषित केले गेले की याला भारत देशच म्हटले जावे. पूर्वी चक्रवर्ती भरत झाले. या देशाला चक्रवर्तीच्या भरत नावावरून काय म्हटलं? भारत हे नाव पडलं. या अर्थात प्रकाश जो भारत याचा अर्थ बघा. भा म्हणजे प्रकाश
जो प्रकाशामध्ये रत आहे, अंधकारात जगत नाही, ज्ञानाच्या प्रकाशामध्ये जगतो, क्षमाच्या प्रकाशात जगतो, त्यागाच्या प्रकाशात जगतो, सुखशांतीच्या प्रकाशात जगतो, प्रेम एकता अखंडताच्या प्रकाशात जगतो, असा हा माझा काय आहे, भारत देश आहे. कोणत्याही राष्ट्राचा मापदंड तेथील भवनाच्या उंचीवर मोजला जात नाही, तर त्या राष्ट्राची संस्कृती आणि संस्काराने होते. राष्ट्राचे संस्कार किती उत्तम आहेत, संस्कृती किती उत्तम आहेत. आज या स्वतंत्र दिवसाच्या 79 वर्ष 78 वर्षे पूर्ण झालेल्या वर्षावर आम्ही एवढेच सांगू जिंकतो की आपल्या संस्काराला सांभाळा. संस्कृती सांभाळली जाईल. संस्काराचा विकासच संस्कृतीचा विकास आहे. आमची आझादी स्वच्छंदेसाठी मिळवली नाही. स्वच्छंद होणे व स्वतंत्र होणे यामध्ये खूप अंतर आहे. स्वतंत्रता सिद्धांत आहे आणि स्वच्छंदता शिथिलाचार आहे. स्वतंत्रतेचे काही नियम व संविधान म्हणजे अनुशासन असते आणि ते अनुशासन राष्ट्राचा श्वास आहे. बघा, हे राष्ट्र जे आपल्या इथे जे घटना तयार झाली, संविधानमध्ये घटना तयार झाली, तर सध्या कपूरचंद जैन खतोली यांनी काय सांगितलं की आपल्या स्वतंत्र घटना तयार होत होते. ह्या घटनेचे खरे शिल्पकार आंबेडकर मानले जातात, पण यामध्ये पण अनेक जैन लोकांनी काय घेतलेला होता, भाग घेतला होता. आणि जी आपली घटना लिहिलेली आहे ती घटनासुद्धा म्हणजे भगवान महावीरांच्या धर्माच्या संबंधित जे होतं त्याची सखोल अभ्यास करून ती काय केली, घटना लिहिलेली आहे. आणि आज घटनेचं जे पुस्तक आहे त्या घटनेच्या पुस्तकावर जर पहिलं पान काढलं तर कुणाचं नाव आहे, ते पहिल्यांदा फोटो आहे, भगवान महावीरांचा फोटो आहे घटनेच्या पुस्तकावर. म्हणजे असा त्या घटनेवर सुद्धा आपला जैन धर्माचा काय आहे, प्रभाव आहे. म्हणून काय की सध्या कपूरचंद जैन खतोली त्याने एक कृती लिहिली आहे, स्वतंत्रता संग्रामामध्ये जैन आणि त्यामध्ये आणि अतिशय महत्त्वपूर्ण सहयोग दिला अशी 500 नावे उघडकीस आलीत. त्याशिवाय अनेक जैन लोकांनी लहान मोठे योगदान दिलेत, सहयोग दिले. चंपतरायजी बॅरिस्टरचे असे म्हणणे आहे की आज भारताचे संविधानचे पहिले पान उघडले की सर्वात प्रथम भगवान महावीरांचं चित्र दिसेल, कारण की सर्वात जास्त परिश्रम त्यामध्ये जैन विद्वानांनी केलेला आहे. तर असा हा आपला भारत देश आहे. आणि भारत देश अतिशय म्हणजे कष्टानं त्यागानं पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर. बघा, सावरकर जेव्हा कुठे जात होते, दुसऱ्या देशामध्ये त्यांना घेऊन जात होते आणि त्यावेळेला जहाजामध्ये होते आणि जहाजामध्ये जात असताना त्यांनी शौचालय म्हणजे शुद्धीला जायचं निमित्त केलं आणि त्यांनी तिथं गेले, कुठं, त्या शौचघरामध्ये गेले. परंतु त्यांना काय करत, त्यातून सुटका करून घ्यायची होती आणि सुटका करून घ्यायसाठी त्यांनी केवढंसं ते होल असणार, पाण्यामध्ये जायचं, पण त्यामधून ते अगदी कसोशीने उतरले. पण तिथं आरसा होता आणि त्या आरशावर त्यांनी काय केलं, आपल्या अंगातला कोट काढला आणि कोट टाकला त्याच्यावर, म्हणजे बाहेर काय दिसू नये म्हणून. कारण दरवाजाच्या बाहेर कोण होते, सैनिक होते, पोलीस होते. मग ते खाली त्यांनी काय केलं, त्यात होलमधून भर समुद्रामध्ये उडी घेतली, गेले आणि पोहत ते एक देशाच्या, आता देशाचं नाव लक्षात नाही माझ्या, तर त्या देशाच्या किनाऱ्याला गेले. देशाच्या किनाऱ्याला जातात, पण इथं अजून का आले नाहीत. आणि शेवटी आतून कडी होती, शेवटी दरवाजा फोडला गेला, तर आत ते स्वातंत्र्यवीर सावरकर नव्हते. तर त्यांनी मग जहाज त्यांनी वेगानं नेलं आणि स्वातंत्र्य सैनिक जे वीर सावरकर कुठं किनाऱ्याला लागले,
परंतु किनाऱ्याला गेल्यानंतर असे पळत होते आणि पाठीमागून सैनिक लागले. शेवटी सैनिक आणि त्या देशाचं पण काय असतंय, आजसुद्धा आहे, पूर्वीसुद्धा असं होतं की एकमेकांच्या देशांचं त्यांच्यामध्ये एक घटना किंवा हां, ते जे गुन्हेगार आहेत ती किंवा गुन्हेगाराला परत द्यायचं किंवा नाही द्यायचं हे एकमेकांच्या राष्ट्रामध्ये ठरलेलं असतं. त्यापर्यंत ज्या देशामध्ये ते गेले त्या देशाचं तसं नव्हतं आणि त्यामुळं त्या सरकारला, देशाच्या सरकारला नाविलाजानं स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या ताब्यात द्यावं लागलं. मग परत तिथनं झाल्यानंतर कुठं नेले सावरकरांना? अंदमान निकोबारमध्ये नेले. पायामध्ये एवढे मोठे मोठे साखळदंड घातलेले आणि एवढी मोठी असं जातं दळायचं. म्हणजे त्याच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या, पायात साखळदंड घातलेले, अशा स्थितीमध्ये त्यांना दळण दळलं जात होतं, दळायला लावायचे. तर अशा तऱ्हेनं अनेक स्वातंत्र्यवीर आणि म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्यवीर, आता मला लक्षात नाही, परंतु त्यांनी एक गीत कुठलं लिहिलं आहे बघा, कुणाला लक्षात आहे काय? हां, सागरा प्राण तळमळला, हे कायलं त्यांनी गीत लिहिलं. अशा तऱ्हे स्वातंत्र्य सावरकर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या देशानं पण त्याला काय केलं, नजर कैदेत ठेवलं. कुठं ठेवलं? नजर कैदेत. आता ते कारण बिरण आपण काय सांगू शकत नाही इथं, तर नजर कैदेत ठेवलं. तर अशा तऱ्हेनं काय झालेलं आहे, अनेक लोकांनी, अनेक देशांनी भारतासाठी खूप हे केलेलं आहे. पण ह्यातून आपण एक घ्यायचं आहे की मी माझ्या देशासाठी काय करतो. राष्ट्रीय संपत्ती आहे, राष्ट्रीय संपत्ती. पाण्याचा विनाकारण आपण काय करतो, वापर करतो. लाईटचा विनाकारण वापर करतो. ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आज आपल्याला सगळं गोड वाटते, पण पुढची पिढी आपल्याला काय करू शकणार नाही, क्षमा करू शकणार नाही. कारण जमिनीतला पाण्याचा काय व्हायला लागला आहे, साठा संपत आलेला आहे, पण आपलं कुणाचं लक्ष नाही. जंगलं सगळं काय करायला, जंगलांची तोडफोड व्हायला लागली. जंगल सगळं सुके वैरान. मध्येच कोणतरी मला सांगितलं, तामिळनाडूमध्ये किती 300 एवढं मोठं खूप जंगल आहे, तर तिथं काय आय टी पार्क तयार करण्यासाठी किती 200 एकर काय 300 एकर जंगल तोडलं. मग कुठल्या तरी एका लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये केस केली ते थांबवावं म्हणून. पुढं काय झालं आपल्याला माहीत नाही. तर अशा तऱ्हेनं आपण आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, राष्ट्रीय संपत्तीचं आपण संरक्षण केलं पाहिजे आणि आपणही आपल्या देशासाठी जेवढं समर्पण आहे ते समर्पण दिलं पाहिजे. कारण त्या लोकांचं नाव, त्या लोकांनी दिलेले बलिदान, आज हे असे लोक आहेत. आळत्याचे एक महिला आहे, म्हणजे होते आता वारलेत, जेव्हा रत्नापण्णा कुंभार स्वातंत्र्य सैनिक, ते आळत्याजवळ एक कसली खिंड आहे की कसली नरंदे खिंड, त्या नरंदे खिंडीमध्ये लपून बसले होते. तर त्यावेळेला ती बाई जात्यावर दळून, पूर्वी त्याला जात्यावर दळून काय करायचे, पहाटे 4ला 5ला म्हणजे डबे जायचे जेवणाचे. म्हणजे जसं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सगळ्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि आपणही त्याप्रमाणे आपल्या देशासाठी सहकार्य करणं, देशासाठी. तर सकाळीच महाराजजी म्हटले, आचार्यश्री, जेव्हा धर्मावर संकट येईल त्यावेळेला मी स्वतः काय होईल त्यामध्ये भाग घेईन, आणि जेव्हा राष्ट्रावर संकट येईल तेव्हा सुद्धा मी जी माझी पिंची बाजूला ठेवून लढाईला जाईल स्वातंत्र्य म्हणजे यासाठी. आणि शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे की जेव्हा देशाला गरज असते तेव्हा तुम्ही काय सोडू शकता, दिगंबर पद सोडून किंवा मुनिपद सोडून देशाच्या संरक्षणासाठी सज्ज होणं. कारण देश सुरक्षित असेल तर धर्म सुरक्षित राहणार आहे, धर्म सुरक्षित असेल
तर आपण सुरक्षित राहणार आहोत. आणि जर धर्म सुरक्षित नसता तर आपण इथं बसलोच नसतो. म्हणून काय आहे की आपण हे करणं गरजेचं आहे. आता महाराजजी सांगतील म्हणून मी इथं काय करते, माझ्या वाणीला विराम ठेवते. जय बोलो